फक्त एक निमित्त मात्र आहे, नाही तर आपले बाबा जातील ना निघून. आई, ते सगळं ना असं खूप एकाच एक आहे. मी सांगेन नंतर सवडीने कधीतरी तुम्हाला. पण म्हणजे झालंय काय की एवढी शहाणी मुलगी ग तू. भेंट्या तुला विचारल्याशिवाय साधा शर्ट तरी घेतो का? आणि तू न पाहता त्या मुलीला भेंट्या बायको म्हणून आणेल का? अहो पण आम्ही समजावू का पिंट्याला मग? हो नाही, काही उपयोग व्हायचा नाही त्याचा. एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की तेच आपलं. म्हणजे साक्षात ब्रह्मदेव जरी आला ना वरून तरी देखील तो ऐकायचा नाही. मी काय म्हणते, पिंट्याला म्हणावं आधी तू बघून घे ना, तुला आवडली तर जान्हवी बघेल. अहो काय बोलताय तुम्ही? अहो त्याला आवडणं न आवडणं हे देखील त्याच्या ताईवर अवलंबून आहे. हा एक वेळ असं होईल जानूने पसंत केलेल्या मुलीला तो बघायला जाईल. जानू नसेल तर तो बघायचा कार्यक्रम देखील करणार नाही, तो जाणारच नाही तर. अहो पण आम्ही समजावून तर बघतो पिंट्याला. त्याला समजावण्यापेक्षा जानूलाच समजवा ना. अहो म्हणजे एखाद्या तासाचाच तर प्रश्न आहे ना. प्रश्न जान्हवीचा नाहीये, आम्हीच कोणी तिला सोडणार नाही. हो असं कसं चालेल? नाही म्हणजे फक्त 5 मिनिटाचा तर प्रश्न आहे ना. आणि ती आली तर पाहुण्यांनाही जरा अगत्य वाटेल ना. आणि फार कुठे दूर जायचं नाही हो, इथे आपल्या अंधेरीलाच जायचंय. आणि काय चालत जायचं नाहीये, गाडीने जायचंय आणि गाडीने यायचंय. कुठे एवढीशी दगदग होणार आहे? आणि कशी घट्ट आहे ती. तुम्ही साधं तिला विचारलंही नाहीये की तुला काय होतंय, आणि तुम्हीच ठरवताय की ती घट्ट आहे म्हणून. देवी आत्या, अहो तुम्ही तिला अलीकडे ओळखताय, मी गेली 25 वर्ष ओळखते ती. मग म्हणूनच ती आत्ताची कशी आहे ते तुम्हाला माहिती नाही. कुठल्या अतिशहाण्या डॉक्टरने हे सांगितलंय हो? हा नाही म्हणजे मला तुम्ही नंबर द्याच त्याचा. चांगलं खडकावून विचारते, का रे बाबा, का बाहेर जायचं नाही? काय झालंय काय जानूला? हा एक मिनिट बेबी, मी एक सुचवू का? सुचवा तुम्ही, पण मी हा कार्यक्रम मात्र रद्द करणार नाही. नाही, कार्यक्रम रद्द नका करू, फक्त तो इथं करूया. म्हणजे कार्यक्रमही होईल आणि जान्हवीची उपस्थितीही राहील. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सहभागी होऊ, नाहीतर आपापल्या खोल्यात बसून राहू. म्हणजे कार्यक्रमापरी कार्यक्रम होईल आणि जान्हवीलाही दगदग होणार नाही. अगं बाई, खरंच की. हो जानूला विचारा. पण जान्हवी चालेल? अगं काही हरकत नाही जान्हवी, तुम्ही म्हणत असाल तसं करूया आईची आपण. हो हो चालेल 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 चालेल. आणि हो तुम्ही तुमच्या खोल्यांमध्ये कशाला जाऊन बसायला हवं? तुम्ही थांबाच की, मुलीकडच्यांना पण दिसेल ना. आपण सगळे मुलाकडचे आहोत, त्यांनाही दिसतील आपली किती माणसं आहेत ती. आणि शेवटी आपलं एकच कुटुंब आहे ना.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मुलगी अतिशय चांगली. हे स्थळ पिंट्यासाठी इतकं चांगलं आहे ना, अगदी शोधूनही सापडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानू, हे लग्न ठरण्याने बाबा थांबतील. आणि आता हे जर अजून पुढे ढकललं ना तर खूप अवघड होईल. आणि मला तर असं वाटतं ही मुलगी पिंट्यासाठी सर्वार्थाने अगदी परिपूर्ण आहे. आई हो. अगं तू तू बघ तरी, मुलगी किती शालीन आहे आणि दिसायलाही किती सुंदर आहे, नक्षत्रासारखी सुंदर आहे. आणि तुम्हाला सांगते, आमचा पिंट्या आहे ना जरा डोक्याने हलकाच आहे. म्हणजे काय पटकन त्याचा कोणावरही विश्वास बसतो. अहो त्याच्यासाठी आहे ना शहरातली मुलगी नकोच, ती डोईजडच होईल त्याला. त्याला आपली खेड्यातलीच मुलगी बरी. आणि आपण कसं, आपण आपल्या कुवतीप्रमाणे वागावं नाही का. उगीच नाकापेक्षा मोती जड कशाला. जान्हवीला फोन करू का? नाही नको नको, मी भारतातनं फोन केला हे लगेच कळेल तिला. नकोच, मला अचानक पाहून तिला होणारा आनंद पाहायचा आहे. मला माहिती आहे तिला धक्के वगैरे काही आवडत नाहीत, पण सगळेच धक्के काही वाईट नसतात. काही धक्के सुखद असतात हे पटवून द्यायचंय मला तिला. आई, मोठी आई, छोटी आई, सरू मावशी सगळ्यांनाच अनपेक्षित असणार आहे आता मी येणं. मला पाहून खूप आनंद होणार आहे त्यांना, मला माहिती आहे. चला आता कसं सगळं अगदी सुरळीत झालं. म्हणजे बघा, कार्यक्रम पण वेळच्या वेळी होईल आणि जानूही हजर राहील. अगं पण तिच्या घरच्यांना कशाला उगाच त्रास. हो, उलट तिच्या आजी सासूनेच हा मुद्दा उचलून धरला. मला म्हणाली, पिंट्या आमच्या मुलासारखाच आहे, कार्यक्रम रद्द कशाला करताय, इकडे करूया. काय रे, झालं ना तुझ्या मनासारखं? ए पिंट्या, अरे काय म्हणते मी, काय म्हणते मी, झालं ना मनासारखं? हो ठीक आहे ना मग सगळं. हा काय ऐकलंस कुठे माझं काही तू? आई हे करायलाच हवं का? म्हणजे नाटकं करू नकोस हा. अरे हे एवढं सगळं मी ठरवत आणलेलं आहे आणि आता जर नाही म्हटलं ना तर तुझ्या बाबांच्या आणि माझ्या तोंडात शेण घालतील लोक. तुझ्या ताईच्या सासरच्यांनी पण तयारी सुरू केली असेल. भलत सलत काही डोक्यात आणू नको. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. हा बोल. हॅलो हॅलो, रडायला काय? मी येतोय, मी येतो. बाय. कोणाचा फोन आहे? अगं फ्रेंडचा फोन आहे, मी निघतोय. बाय बाय बाबा. बाय 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 बाय. कोण फ्रेंड? वेळीच ह्याच्या नाकात ना बेसन घालायला पाहिजे. कधी हाताबाहेर जाईल कळणार पण नाही. हे मला बरी वाटली मुलगी.
बारीक वाटली ना वहिनी. अहो पण पिंट्या तरी कुठे जाड आहे एवढा. त्याला शोभेल अशीच आहे. मुळात दिसण्यावर काय असतं, स्वभाव चांगला असला म्हणजे झालं. काय ग बेबी, काय झालं तुला? काय नाही. काय नाही, कसं चेहरा बघा कसा उतरलाय तुमचा. मला ना खूप टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? श्रीला काय वाटेल त्याचं सरप्राईज फोडलं मी. हा विचार तू आधी करायला हवा होतास. आता बोलून काय उपयोग. पण मी फक्त नर्मदा वहिनींना सांगितलं होतं. दीदी आत्या, तुम्ही एवढं काही मनाला लावून घेऊ नका. अहो असं काही नाही वाटणार त्याला. त्याला नाही वाटणार, पण मला वाटतंय ना. त्याने इतके विश्वासाने मला सांगितलं आणि मी पचकले. आपण त्याला कळूच द्यायचं नाही की आपल्याला कळलंय. हा, ही चांगली आयडिया आहे. हा खोटेपणा करून काय मिळवणार आहात तुम्ही? आई अगं निदान त्याचा मूड तरी ऑफ नाही होणार. आपण असं रिॲक्ट झालो की आपल्याला काहीच माहित नाहीये तर. आपल्या माणसांशी खोटेपणा करण्यात काहीही अर्थ नाही. आणि मी काय म्हणते, अजून सगळ्यांना कुठे समजलंय, भाऊजींना कुठे माहितीये, त्यांना सरप्राईज होईलच की. हा, नशीब कांताला माहिती नाहीये श्री घरी येणार आहे ते. चला, म्हणजे श्री घरी आल्यानंतर एका माणसाला सरप्राईज द्यायचं तरी समाधान मिळेल त्याला. अरे होच की, हे डोक्यातच नव्हतं आलं. काकांना माहितीच नाहीये ना. माहितीच नाहीये. काय गे शरा, असं अचानक सांगतेस फोन करून श्री येतोय म्हणून? होतो तिथेच थांबलो, तिथनच यू टर्न घेतला. नको नको म्हणत होता समोरचा माणूस, पण म्हटलं जाऊ दे, ठोकू दे गाडी, काय ठोकायची ती. पण श्री एअरपोर्टवरून घरी पोहोचायच्या आत मला पोचलं पाहिजे. काय झालं? लेट झालाय का मला? श्री आला ऑलरेडी? अरे देवा, किती धांदरडेस ग तू शरा. जरा आधी फोन नाही करता आला तुला मला? आणि फोन कशा करता? मी जातानाच मला सांगितलं असतं श्री येणार आहे तर मी गेलोच नसतो. धन्य आहे तुझी. कुठे आहे का तू? अजून यायचंय. हा, नशीब. नाही, तू काय माझ्याकडे अशी तोडखोन बघतीयस? काय केलंय मी? तू आलास म्हणजे? आता आता श्री माझ्यावर रागावणार. या घरात कुणाला काही सांगायची सोय राहिलेली नाहीये. अगं असं तर श्रीला वाटणार आहे बेबी. त्याचं तर वाईट वाटतंय ना मला. अरे काय चाललंय? हा, श्री येणार आहे, आपण सगळे घरात आहोत, आपण त्याला काहीतरी सरप्राईज देऊया ना. सरप्राईजचा शेवटचा आशेचा किरण सुद्धा संपला आता. काय तू हसतेस का आता? अरे श्रीला यांना सरप्राईज द्यायचं होतं. आता बघ. वा, त्यांनी घरात कोणाला तरी सांगितलं असणार. हिला? अरे देवा बिचारा. कांता, बरं मी काय म्हणतेय, आता श्री येणार आहे हे आपल्यासाठी सरप्राईज राहिलेलं नाहीये, पण आपण आता त्याला काहीतरी सरप्राईज देऊया ना. पिंट्याच्या लग्नाची बातमी सांगू शकतो ना आपण. अरे वा, हे मी विसरलेच होते. हो ना, पिंट्याचं लग्न ही मोठी बातमी आहे. पिंट्याचं लग्न झालं? आपल्याला बोलू ना. पण लग्न नाही झालेलं आहे अजून, बघण्याचा कार्यक्रम व्हायचा आहे. ओ अच्छा, असं होय. वा छान. काय, कशी आहे मुलगी, कुठली आहे? शरी, फोटो दाखव ना त्यांना. भाऊजी, चहा घेणार तुम्ही? हो म्हणजे काय, प्रश्नच नाही. तुम्हाला जरा सुद्धा गप्प बसत नाही का कधीच? कुणाला? बसा. भाऊजी,
मुलगी कशी वाटली? कुठे मुलगी दिसतच नाही जो. भाऊजी अरे वा, सुंदर आहे, जाड आहे थोडी, नाही? हो भाऊजी, काहीतरीच काय, बारीक आहे मुलगी, झाड कुठे आहे? मग बारीक अशी आहे मुलगी. हो 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 ना, उगाच काहीतरी बोलतायत भाऊजी. लग्नाआधी बारीकच असतात मुली. शरा आठवते ना, लग्नाआधी अशी चवळीची शेंग होती, आता शेंगांची जोडी झाली आहे. असं होतं. हो हो, नक्कीच नक्कीच छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा, उद्या भेटतोच आहोत आपण. अर्थात ते काही आमचं घर नाही म्हणा, आमच्या जावई बापूंचं आहे. आमचं घर तसं छोटस भाड्याचंच आहे. कलाने तुम्हाला सांगितलं की नाही? मला सांगितलं ना? बरं झालं बरं झालं. हो 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 हो. आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर तुम्ही एकदा आमचंही घर पाहून घ्या. अहो, शेवटी मुलगी म्हणजे तुमच्या काळजाचा तुकडाच देताय तुम्ही या घरात. आपली मुलगी कुठे राहणार आहे तुम्हाला ठाऊक असायला हवं, कळायला हवं, नाही का? 100% मान्य आहे मला तुमचं म्हणणं. अगदी बरोबर. कुठे राहणार आहे यापेक्षा कुणाबरोबर राहणार आहे हे महत्वाचं. वा, पटलं पटलं. पण असा विचार करणारे फार विरळ आहेत हो हल्ली. मी मगाचपासून तुम्हाला सांगेन म्हणतोय, तुमचा आवाज मला ओळखीचा वाटतोय हो. नाही, काही लक्षात येत नाहीये. हो, उद्या भेटतोच आहोत आपण. बर बर बर. नाही 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 नाही, मलाच हे सगळं तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून कलाकडून नंबर घेऊन मी फोन केला, इतकंच. हो हो, अच्छा, हा, ठेवतो. काय मग झालं ना समाधान? मला एकदा खात्री करून घ्यायची होती कला. हो, मग पटली ना खात्री? स्थळाच्या बाबत पुढे सरकण्याआधी खऱ्या माहितीची देवाणघेवाण करणं कधीही चांगलं. मी काही खोटं बोलणार होते का पण त्यांच्याशी? खात्री करून घेतल्याशिवाय मी हल्ली स्वतःवर सुद्धा विश्वास नाही ठेवत. तर ठीक आहे, पण दिवट्यावर पण विश्वास ठेवू नका. म्हणजे काय? रात्र रात्र फोनवर असतो हल्ली. वय आहे त्याचं. फुकट जायचं पण हेच वय असतं. त्यासाठीच लग्न लावून द्यायला निघालेस ना तू त्याचं? तरी मला धाकधूक वाटतेच आहे. मला ना त्याचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. हे बघ कला, मला आता या घरात कसलाही नवीन राडा नकोय. आणि तू जर काही केलंस ना तर घर सोडून जाताना सांगण्याचं देखील सौजन्य दाखवणार नाही मी. पण हे बघ कला, आनंदाचा प्रसंग आहे. आपल्या घरामध्ये एक नवीन मेंबर ऍड होतोय. मला कुठल्याही प्रकारची खडाजंगी नकोय. आणि जर का खडाजंगी झाली ना तर ती माझ्या आयुष्यातली शेवटची खडाजंगी असेल. काय रे, काय झालं? बघतोय सर, बघतोय. ऐक, तुला जरा वेळ लागणार असेल तर मी रिक्षा किंवा टॅक्सी करू का? नाही, 2 मिनिटात होईल, 2 मिनिटात.
आणि हे कोण आहे त्याच्या बरोबर? पिंट्याची गर्लफ्रेंड आहे वाटतं. हे जान्हवीला माहित असेल का? नाही, नसावं. कारण माहित असतं तर मला तिनं नक्कीच सांगितलं असतं. म्हणजे जान्हवीसाठी आज एक नाही तर 2 सरप्राइजेस आहेत. एक मी येतोय हे, आणि त्याहीपेक्षा मोठं सरप्राईज म्हणजे पिंट्याची गर्लफ्रेंड. माय गॉड, पिंट्या. फोटो असलेला बरा. जान्हवीला सरप्राईजचा डबल धमाका आहे आज, मोठा धमाका.